नमस्कार मित्रांनो, राज्यांची पुनर्रचना याच्याविषयी संपूर्ण 1948 पासून 2014 पर्यंतचे सगळे चेंजेस आपण बघितले. 2019 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेले चेंजेस सुद्धा आपण बघितले. आता या सगळ्यांच्या मधल्या काळामध्ये एक मोठी राज्यांची जी पुनर्रचना झाली होती ती झाली होती 1956 मध्ये, ज्याला आपण म्हणतो भाषिक प्रांत रचना किंवा भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना. त्याचा आपण ब्रीफली बघणार आहोत की नेमकं काय झालं होतं 1956 मध्ये. हा बघा, हा आहे मॅप आपल्या इंडियाचा आणि या मॅपमध्ये साधारणतः भाषेच्या आधारावर बनलेला हा मॅप आहे. तर भाषेचं तुम्ही जर बघितलं जितके याच्यामध्ये कलर्स आहेत, रंग आहेत, तेवढ्या भाषा आहेत आणि या भाषा फक्त मुख्य भाषा आहेत. याच्या व्यतिरिक्त भाषांच्या उपभाषा, डायलेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, बोली भाषा वगैरे त्या वेगळ्याच. ओके, तर नुसतं भाषेच्या आधारावर जरी आपण बघितलं तर बघा किती कलरफुल आहे भारत. म्हणजे हा सगळा पिवळा जो आपल्याला दिसतो आहे हा सगळा हिंदीचा भाग, हा गुजराती, मराठी, त्याच्यानंतर तेलुगू, कन्नड, तमिळ, नंतर हा केरळ, मल्याळम, ओडिसामध्ये ओडिशी, त्यानंतर ह्या 7 सिस्टर्स, राईट. तर अशा पद्धतीने भारतामध्ये भाषेची प्रचंड विविधता आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्यामुळे बेसिकली प्रांतांची रचना करताना भाषेच्या आधारावर प्रांतांची रचना केली गेली पाहिजे अशी मागणी खूप आधीपासून भारतामध्ये होत राहिलेली आहे. आणि केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा साधारणतः भाषेच्या आधारावर वेगवेगळे भौगोलिक प्रदेश हे वाटले जातात किंवा त्यांच्यामध्ये डिव्हिजन होतं. बट एनिवे, ज्यावेळी 1950 मध्ये राज्यघटना अंमलात आली त्यावेळी राज्यघटनेमध्ये नेमकी काय सिच्युएशन होती? तर राज्यघटनेमध्ये ही सिच्युएशन होती की राज्यघटनेमध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी असं भारताच्या भौगोलिक क्षेत्राचं विभाजन करण्यात आलेलं. पार्ट ए मध्ये अशी राज्य होती की जी पूर्वी फॉर्मर ब्रिटिश प्रोव्हिन्सेस, म्हणजे जी डायरेक्ट ब्रिटिशांच्या अखत्यारीखाली ब्रिटिशांद्वारे प्रशासित असणारी अशी राज्य होती, प्रोव्हिन्सेस, ब्रिटिश प्रोव्हिन्सेस. ओके, त्याच्यामध्ये असणार होता एक इलेक्टेड, मग असे सगळी जी राज्य होती त्यांचा समावेश पार्ट ए स्टेट्स म्हणून किंवा भाग क राज्य म्हणून करण्यात आलेला होता राज्यघटनेच्या सूचीमध्ये. त्यांच्यासाठी एक गव्हर्नर असणार होता म्हणजे राज्यपाल, आणि स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ. ओके, याच्यामध्ये 9 राज्य होती बघा. या पार्ट ए मध्ये आसाम, बिहार, बॉम्बे, ईस्ट पंजाब म्हणजे पूर्व पंजाब, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर पार्ट बी कोणती होती की जी पूर्वी म्हणजे ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य असताना जी संस्थानं होती त्यांचा मुख्यतः समावेश पार्ट बी मध्ये होता. तिथे राजप्रमुख नावाची एक व्यक्ती, थोडक्यात राज्यपालासारखीच ती पोस्ट होती, ती असणार होती. ओके, त्याच्यामध्ये पण 9 होते, ज्याच्यामध्ये बघा ही सगळी संस्थान होती बघा, मोठी मोठी. हैदराबाद, जम्मू काश्मीर, मध्य भारत, म्हैसूर, हे पेप्सू म्हणजे पतियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट युनियन आपण बघितलंय पूर्वी, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन, विंध्य प्रदेश वगैरे वगैरे. पार्ट सी मध्ये सुद्धा पूर्वीची काही संस्थानं आणि राज्य असणार होती आणि तिथे चीफ कमिशनर असणार होते. त्याच्यामध्ये अजमेर, कूर्ग, कूचबिहार, भोपाळ, बिलासपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर, त्रिपुरा वगैरे. आणि पार्ट डी मध्ये केंद्रशासित प्रदेश की ज्याच्यामध्ये अंदमान निकोबारचा समावेश होता. थोडक्यात हे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही की कशात कोणती राज्य होती. एवढंच लक्षात ठेवा की 1950 मध्ये ज्यावेळी राज्यघटना अंमलात आली त्यावेळी 4 राज्यांचं 4 प्रकारांमध्ये किंवा भारताच्या क्षेत्राचं 4 प्रकारांमध्ये विभाजन करण्यात आलं होतं. पार्ट ए, बी, सी, डी किंवा मराठीत क, ख, ग, घ, राईट. ओके, आता भारतीय आपण बघितलं की मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कशा पद्धतीने भारतामध्ये 500 पेक्षा जास्त संस्थानं होती आणि त्या संस्थानांचं विलिनीकरण सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकत्रितपणे कशा पद्धतीने या संस्थानांचं विलिनीकरण भारतामध्ये घडवून आणलं ते आपण बघितलेलं आहे. ओके, पण
हे जे संस्थानांचं विलिनीकरण झालं ही तातडीची गरज होती, अत्यंत अर्जंट, पण ती तात्पुरती बाब होती. आधी पहिली रिक्वायरमेंट होती की आत्ताच स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आधी सगळ्या संस्थानांना भारतामध्ये विलीन करा, ही तातडीची बाब होती, महत्त्वाची होती. पण विलिनीकरण केल्यानंतर त्यांचं रिऑर्गनायझेशन करणं आवश्यक होतं, राईट? की कोणत्या संस्थानाला कोणत्या राज्याला जोडायचं किंवा कोणती संस्थानं एकत्र करून नवीन राज्य बनवायचं वगैरे वगैरे. ओके, कारण त्यावेळी अनेक राज्यांकडनं आणि विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांकडनं भाषिक आधारावर प्रांतरचना करण्याची मागणी आधीपासून करण्यात येत होती. सगळीकडूनच होती भाषिक आधारावर प्रांतरचना करण्याची, पण विशेष करून जी दक्षिणेकडची राज्य आहेत त्यांची विशेष मागणी होती की भाषिक आधारावर प्रांतरचना झाली पाहिजे. म्हणजे तेलुगूमध्ये कन्नड, कन्नडमध्ये मल्याळम, मल्याळममध्ये तमिळ, हे असं नको, राईट? ओके, आता याचा थोडा इतिहास जर आपण थोडासा बघितला, जास्त नाही, पण की भाषिक प्रांतरचनेची मागणी अगदी स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती. एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. 1895 मध्ये ओरिसामध्ये भाषिक प्रांतासाठी चळवळ सुरू झाली होती. आणि ती चळवळ काय होती की त्यावेळी जो बिहार व ओरिसा प्रांत होता त्याच्यात बिहार ओरिसा असं मिळून एक एकत्र प्रांत होता, त्याचं नाव होतं बिहार अँड ओरिसा. ओके, तर याच्यातनं ओरिसा वेगळा करण्यासाठी चळवळ होती आणि त्या चळवळीचे नेते होते मधुसूदन दास. अगदी 1895 पासून ही चळवळ होती आणि त्याच्या बेसिसवर 1936 मध्ये आपण हे बघितलंय बघा पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये. 1936 मध्ये ओरिसा प्रांत हा या बिहार व ओरिसा या प्रांतातनं ओरिसा प्रांत वेगळा करण्यात आला होता 1936 मध्ये, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी. ओके, राईट. म्हणजे तशा अर्थाने बघायला गेलं तर स्वातंत्र्यापूर्वी भाषिक तत्वावर तयार झालेला हा पहिला प्रांत होता कोणता? ओरिसा, राईट. मग ही मागणी स्वातंत्र्यानंतर सुद्धा चालूच राहिली, पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून वगैरे वगैरे या एकूण संकल्पनाला चालना मिळायला लागली. कशी? जून 1948 मध्ये, म्हणजे बघा स्वातंत्र्य मिळालं आपल्याला ऑगस्ट 1947 मध्ये, त्याच्या एका वर्षाच्या आत जून 1948 मध्ये S.K. धर, काही ठिकाणी यांचा उल्लेख दार असा सुद्धा येतो. S.K. धर यांचे इनिशियल्स पूर्वी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये माझ्याकडनं चुकून VP धर किंवा असं काहीतरी झालेलं आहे, तर यांचं इनिशियल्स आहेत S.K. धर. ओके, किंवा S.K. दार असं पण म्हटलं जातं. हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते. तर यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली एक भाषिक प्रांत आयोग, ज्याचं इंग्लिशमध्ये ॲक्च्युअल जे औपचारिक नाव होतं ते होतं लिंग्विस्टिक. लिंग्विस्टिक म्हणजे काय? भाषिक. लँग्वेजशी रिलेटेड म्हणजे लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन, म्हणजे भाषिक प्रांत आयोग नेमण्यात आला होता. कधी? जून 48 मध्ये. हे पाठ राहू द्या कारण हे आवश्यक आहे. भाषिक प्रांतरचना ही एक मोठी गोष्ट होती भारताच्या इतिहासातली, भारताच्या राजकीय क्षेत्रातली. ओके, सो हा जून 1948 मध्ये धर कमिशन किंवा दार कमिशन, त्याचं नाव होतं लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन, नेमण्यात आला. याचे दोन अजून मेंबर्स होते, ते म्हणजे जगत नारायण लाल आणि पन्ना लाल. लाल लाल लक्षात ठेवा, अगदी काहीच नाही लक्षात राहिलं तर किमान त्याच्यावरनं तुम्हाला डोक्यात काहीतरी रेफरन्स तरी राहील. ओके, जगत नारायण लाल आणि पन्ना लाल हे दोन इतर सदस्य होते. डिसेंबर 48 मध्ये दार कमिशनने किंवा धर कमिशनने आपला अहवाल सादर केला. आयोगाची शिफारस मात्र अशी होती की भाषेपेक्षा प्रशासकीय सुविधा म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स हा महत्त्वाचा घटक मानून प्रांतरचना करावी. म्हणजे जरी या आयोगाचं नाव लिंग्विस्टिक कमिशन, भाषिक प्रांत आयोग असलं तरी सुद्धा या कमिशनने, या आयोगाने भाषेच्या आधारावर प्रांतरचना करावी असा अहवाल दिला नाही. तर त्यांनी म्हटलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स म्हणजे प्रशासकीय सुविधा हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे, भाषा हा महत्त्वाचा घटक असायला नको. कशासाठी? प्रांतरचनेसाठी. ओके, पण या शिफारसींवरून फार मोठ्या प्रमाणावर नाराजी भारतभर पसरली. कारण जनतेचा रेटा होता
राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांचा रेटा होता की भाषेच्या आधारावर प्रांतरचना झाली पाहिजे. राईट. परफेक्ट. सो मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. म्हणून मग हे बघा, हा डिसेंबरमध्येच अहवाल आला होता, डिसेंबर 48मध्ये. डिसेंबर 48मध्येच काँग्रेसने अजून एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं JVP कमिशन. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. ओके. या तिघांच्या इनिशियल्सवरनं या कमिटीचं नाव होतं JVP कमिशन किंवा JVP आयोग. तर हाच JVP आयोग आहे डिसेंबर 48मध्ये. त्याने आपला अहवाल दिला एप्रिल 1949मध्ये. ओके. या समितीने सुद्धा भाषिक प्रांतरचनेला अनुकूल मत दिलं नाही. जरी हा तशा अर्थाने बघायला गेलं तर हा एक प्रकारचा राजकीय आयोग होता. तिन्ही राजकीय पुढारी होते, याच्यामध्ये नेते होते. त्यांनी देखील भाषिक प्रांतरचनेला अनुकूल मत आपलं दिलं नाही. राईट. ओके. वेळ जात गेली आणि 1953मध्ये पोट्टी श्रीरामलू यांचं प्रदीर्घ उपोषणानंतर निधन झालं. हे आपण बघितलेलं आहे बघा आंध्रच्या निर्मितीच्या वेळी. हे पोट्टी श्रीरामलू एक गांधीयन कार्यकर्ते होते, गांधीवादी कार्यकर्ते होते. ते स्वातंत्र्य सैनिक देखील होते आणि त्यांनी आंध्रची निर्मिती, तेलुगू भाषिक आंध्र हे पूर्वीच्या मद्रास प्रांतातनं वेगळं काढून वेगळं राज्य करावं म्हणून त्यांनी प्रदीर्घ उपोषण केलं. मला वाटतं जवळजवळ 57 दिवसाच्या त्या उपोषणानंतर त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जबरदस्त मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालं, मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू झाली की भाषिक प्रांतरचना झालीच पाहिजे. आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती अशी स्फोटक निर्माण झाल्यामुळे लगेचच ऑक्टोबर 1953मध्ये तेलुगू भाषिक प्रदेशाला मद्रास प्रांतातून वेगळं करून स्वतंत्र आंध्र प्रदेशची निर्मिती करणं सरकारला भाग पडलं. ओके. बघा, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, हा एक लक्षात ठेवा, मी जे काही मॅप्स वापरलेले आहेत ते मॅप्स 100% ॲक्युरेट असतील असं नाही, परंतु तुम्हाला बेसिकली पिक्टोरल मेमरी तयार व्हावी, समजण्याला मदत व्हावी म्हणून हे मॅप्स मी टाकलेले आहेत. त्या दृष्टीनेच त्यांच्याकडे बघा. तर बघा, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, ही जी आहे ही फाळणीची लाईन आहे रफली. राईट. इकडची आणि ही इकडची. तर बघा, हा जो पिवळसर किंवा नारंगी रंग आहे हा आहे ब्रिटिश इंडिया, म्हणजे जे डायरेक्ट ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेले प्रांत होते बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि हा जो निळा रंग आहे हा आहे संस्थानांचा. तर तुमच्या लक्षात येईल बघा, जवळपास अर्धा भारत हा निळा आहे म्हणजे संस्थानं, राजे रजवाडे जमीनदार, आणि अर्धा पिवळा किंवा नारिंगी आहे म्हणजे ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेले प्रांत. आणि बघा किती विचित्र पद्धतीने भारताचं विभाजन होतं बघा. विभाजन इन द सेन्स भारतातले प्रांत. हा असा हैदराबाद, हा अख्खाच्या अख्खा काय, हे संस्थान, हे म्हैसूर संस्थान बघा. हे मध्येच इकडे महाराष्ट्राचा काही भाग, मुंबईचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, राजस्थान आणि याचा काही भाग मिळून ही वेगळी संस्थानं. राईट. हा इथे बघा महाराष्ट्राचा काही भाग आणि मध्य प्रदेशचा काही भाग हे मिळून हे काहीतरी वेगळंच सेंट्रल प्रोव्हिन्स, या पद्धतीने. ओके. तर ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ही अशी परिस्थिती होती. राईट. ओके. आपण पुन्हा येऊ. तर असे विचित्र भारतीय म्हणजे त्यावेळची डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे, राज्यांचं आणि संस्थानांचं डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे सारखी ही मागणी जोर धरत होती आणि पोट्टी श्रीरामलू यांचं निधन झालं उपोषणादरम्यान. त्याच्यानंतर सर्वत्र आंदोलनं सुरू झाली, संताप सुरू झाला. ओके. मग भारत सरकारने एक कमिशन नेमलं किंवा समिती नेमली डिसेंबर 1953मध्ये. म्हणजे पोट्टी श्रीरामलू यांचं उपोषणाच्या दरम्यान निधन झाल्यानंतर या सगळ्या हालचाली जोरात सुरू झाल्या.
कारण त्याला एक वेगळा राजकीय आयाम आता प्राप्त झाला, अशांततेचा सुद्धा आयाम प्राप्त झाला. सो डिसेंबर 1953 मध्ये फजल अली समिती, फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. हे जे फजल अली होते किंवा काही ठिकाणी फाजल अली असाही त्यांचा उल्लेख करतात, आपण फजल अली म्हणूयात, हे रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे एक निवृत्त मुख्य न्यायाधीश होते ते सर्वोच्च न्यायालयाचे. ओके, यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे हे एक आणि अजून 2 होते सदस्य, ते म्हणजे के.एम. पण्णीकर आणि एच.एम. कुंझरू. पण्णीकर अण पाहिजे इथे. ओके, के.एम. पण्णीकर आणि एच.एम. कुंझरू, तिन्ही नावं लक्षात ठेवा. फाजल अली हे समितीचे अध्यक्ष आणि पण्णीकर आणि कुंझरू हे त्याचे सदस्य, 3 सदस्यीय समिती. ओके, आणि यांना काय सांगितलं होतं की भाषेच्या आधारावर प्रांतांची पुनर्रचना करण्यासंबंधी अहवाल देणे हा यांचा मॅन्डेट होता, म्हणजे हे त्यांचं काम होतं. 30 सप्टेंबर 1955 रोजी, म्हणजे बघा 53, म्हणजे 53 संपलाच होता ॲक्च्युली डिसेंबरमध्ये, म्हणजे 54 आणि 55 साधारणतः एक 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी अहवाल दिला. 30 सप्टेंबर 1955 रोजी त्यांनी अहवाल दिला फजल अली समितीने. आता यांचा जो अहवाल आहे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की भाषिक प्रांत रचनेच्या तत्वाला अनुकूल होतं, पण एक भाषा आणि एक राज्य अशा ताठर रचनेला त्यांचा विरोध होता. म्हणजे अजून लक्षात घ्या की ही पण जी फाजल अली समिती होती, फाजल अली समितीने पण जो अहवाल दिला होता याच्यात भाषेच्या आधारावर क्लिअर कट राज्य बनवावीत असं म्हटलेलं नव्हतं. साधारणतः असं म्हटलेलं होतं की ओके, भाषिक प्रांतरचनेला हरकत नाही, पण एक भाषाचं एक राज्य अशी ताठर भूमिका स्वीकारू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे सुद्धा प्रशासकीय सुविधा हा महत्त्वाचा भाग मांडण्यात आला होता. त्याच्याशी रिलेटेड त्यांची जी एक्झॅक्ट हे आहे वर्डिंग आहे ते आपण बघूया. त्यांनी काय म्हटलेलं होतं फाजल अली समितीने. बघा, इट इज नीदर पॉसिबल नॉर डिझायरेबल, म्हणजे हे शक्य पण नाही आणि योग्य पण नाही. काय? टू रिऑर्गनाइज स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ द सिंगल टेस्ट ऑफ आयदर लँग्वेज ऑर कल्चर, बट दॅट अ बॅलन्स्ड अप्रोच टू द होल प्रॉब्लेम इज नेसेसरी इन द इंटरेस्ट ऑफ अवर नॅशनल युनिटी. की एकच भाषा किंवा एकच संस्कृती याला चिकटून त्याच आधारावर प्रांतांची निर्मिती करणं हे शक्य पण नाही आणि योग्य पण नाही. त्याच्यामुळे प्रशासनाची सुविधा आणि भाषा आणि संस्कृती यांना दोघांना संतुलित पद्धतीने महत्त्व देऊन प्रांतरचना करणं हे देशाच्या एकात्मतेसाठी, एकतेसाठी आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे 100% भाषेच्या आधारावर पुनर्रचना करावी असं फाजल अली समितीने देखील म्हटलं नव्हतं. ओके, पण किमान अनुकूल होतं एवढं नक्की. ओके, राईट. सो फाजल अली समितीने काय महत्वाचं केलं होतं, महत्वाचं त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. इथे पण लिहिलं होतं बघा, इट इज नेसेसरी इन द इंटरेस्ट ऑफ अवर नॅशनल युनिटी. सगळ्यात जास्त फाजल अली समितीने महत्त्व कशाला दिलं होतं की राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची आहे. ओके, राष्ट्रीय एकात्मता आणि भाषिक यांचा बॅलन्स होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, राईट. आणि त्यांनी असं म्हटलं की प्रांतांची पुनर्रचना करताना खालील घटकांचा विचार करण्यात यावा. 1. राष्ट्राची एकात्मता आणि सुरक्षितता यांचे जतन आणि वृद्धी. म्हणजे समजा असा प्रश्न आला की फाजल अली समितीने सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं होतं, तर त्याचं उत्तर असेल ते म्हणजे राष्ट्राची एकात्मता, नॅशनल युनिटी आणि सुरक्षितता, सिक्युरिटी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रांतरचना करताना. ओके, भाषिक आणि सांस्कृतिक एकजिन्सीपणा म्हणजे होमोजिनिटी प्लस भाषिक आणि सांस्कृतिक म्हणजे लिंग्विस्टिक आणि कल्चरल. ओके,
म्हणजे 1 नंबरचा प्रेफरन्स कशाला दिला होता फाजल अली समितीने? राष्ट्राची एकात्मता आणि सुरक्षितता. त्याच्यासोबत 2 नंबरचा प्रेफरन्स काय? भाषिक आणि सांस्कृतिक एकजिन्सीपणा. म्हणजे एकच भाषा बोलणारे हे एकजिन्सी असतात, होमोजिनस. एकच आणि साधारणतः ज्यांची एकच भाषा असते बऱ्याचदा त्यांची संस्कृती देखील एकच असते थोड्याफार फरकाने, म्हणून मग सांस्कृतिक एकजिन्सीपणा. असं दोघं यांना पण सेकंड प्रेफरन्स. म्हणजे काय? दोघांचा बॅलन्स. म्हणजे पूर्वी जे होतं भाषेच्या बेसिसवर प्रांतरचना नकोच असे जे पूर्वीचे अहवाल होते त्याच्यापेक्षा हा थोडासा बॅलन्स्ड होता. त्याच्यात पहिला प्रेफरन्स राष्ट्राची एकात्मता आणि सुरक्षितता आणि सेकंड प्रेफरन्स भाषिक आणि सांस्कृतिक एकजिन्सीपणा. तिसरा आर्थिक आणि प्रशासकीय घटक. आणि चौथं नियोजन म्हणजे प्लॅनिंग आणि लोककल्याणाची वृद्धी. म्हणजे आणि कशाची वृद्धी? नियोजन आणि लोककल्याणाची वृद्धी संबंधित राज्याची, जनतेची पण आणि एकूण राष्ट्राची देखील. ओके. तर अशा पद्धतीने 4 घटक. म्हणजे एखादा प्रश्न असा येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या घटकांना फाजल अली समितीने महत्त्व दिले होते, किंवा फाजल अली समितीने कोणत्या 4 घटकांच्या आधारावर प्रांतरचना व्हावी असं सांगितलं होतं. तर त्याच्यातले हे 4 घटक नक्की लक्षात ठेवा. ओके, राईट. ओके. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं फाजल अली समितीने? त्यांनीच सांगितलं की मूळ राज्यघटनेतले जी 4 प्रकारचं वर्गीकरण होतं, 4 प्रकारचं काय वर्गीकरण होतं? पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, पार्ट डी. की हे 4 प्रकारचं वर्गीकरण सगळं नष्ट करायचं, त्याची गरज नाही. आणि त्याच्या 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश, हे जे 4 प्रकारचं वर्गीकरण मूळ राज्यघटनेमध्ये आहे त्याच्याऐवजी ते सगळं रद्द करायचं आणि सगळ्या भारताचं नवीन रिऑर्गनायझेशन करायचं की ज्याच्यामध्ये 16 राज्य असतील आणि 3 केंद्राद्वारे प्रशासित क्षेत्रे असतील, म्हणजे थोडक्यात केंद्रशासित प्रदेश असतील. लक्षात ठेवा, फाजल अली समितीने काय सांगितलं होतं? मूळ राज्यघटनेतलं 4 प्रकारचं राज्यांचं वर्गीकरण रद्द करायचं आणि त्याच्याऐवजी संपूर्ण राज्यांची पुनर्रचना करून किती राज्य निर्माण करायची? 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. पण अर्थात हा फाजल अली समितीचा अहवाल होता. तो किती स्वीकारायचा, कसा स्वीकारायचा, काय स्वीकारायचं, काय नाही स्वीकारायचं हे कोणी ठरवायचं होतं? हे केंद्र सरकारने ठरवायचं होतं. सो हा जो अहवाल होता काही किरकोळ दुरुस्त्यांसहित भारत सरकारने अहवाल स्वीकारला. फक्त काही किरकोळ दुरुस्त्या केल्या आणि जवळजवळ सगळा अहवाल स्वीकारला. आणि त्यानुसार मग 7वी घटना दुरुस्ती 1956 ही करण्यात आली. कारण काय? राज्यांचं टोटल रिऑर्गनायझेशन होतं आणि त्याच्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्ड होत्या आणि त्याच्यामुळे ही 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1956. राईट. आता तुम्ही म्हणाल की याच्या पूर्वी आपण जे राज्यांची पुनर्रचनेच्या संबंधाने कलम क्रमांक 2, 3, 4 बघितलेले आहेत त्याच्यात आपण म्हणतो की राज्यांच्या पुनर्रचनेसाठी कुठल्याही घटना दुरुस्तीची गरज नाही. राईट. मग इथे घटना दुरुस्ती का केली, का आवश्यकता पडली? याचं उत्तर मी नंतर कधीतरी देईल, पण तुम्ही शोधून बघा आणि तुम्हाला जर उत्तर सापडलं तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, राईट. एनिवे, आता हे लक्षात ठेवा की 7वी घटना दुरुस्ती राज्यांची जी भाषिक आधारावर पुनर्रचना झाली 1956 मध्ये, त्याची घटना दुरुस्ती कोणती होती हा जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला पाठ पाहिजे. ती म्हणजे 7वी घटना दुरुस्ती 1956 करण्यात आली. आणि त्याचबरोबर राज्य पुनर्रचना कायदा 1956 देखील मंजूर करण्यात आला. आता इथे 2 गोष्टी झाल्या, एक घटना दुरुस्ती आणि एक कायदा. आपल्याला माहित आहे की राज्याची पुनर्रचना ही साध्या कायद्याने करता येते, घटना दुरुस्तीची गरज नसते. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कलम क्रमांक 2, 3, 4. पण इथे एक घटना दुरुस्ती आणि एक कायदा पण झाला. 7वी घटना दुरुस्ती आणि राज्य पुनर्रचनेचा कायदा 1956. घटना दुरुस्ती कशासाठी होती ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत. ओके. हा जो कायदा झाला राज्यांचा पुनर्रचनेचा, याचा कायद्याचं नाव होतं स्टेट्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट. हा अधिनियमित झाला म्हणजे इनॅक्टेड.
ओके, म्हणजे त्याला राष्ट्रपतींची हे मिळून तो कायदा झाला. कधी इनॅक्टेड 31 ऑगस्ट 1956. 31 ऑगस्ट 1956 आणि याची अंमलबजावणी सुरू झाली 1 नोव्हेंबर 1956 पासून. 1 नोव्हेंबर 1956. ओके. आणि या कायद्यानुसार आता फजल अली समितीने किती सांगितले ते 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश, परंतु प्रत्यक्षात 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर असा प्रश्न असेल की फजल अली समितीने किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश व्हावेत अशी शिफारस केली होती, तर त्याचं उत्तर असेल काय, 16 अधिक 3. पण प्रत्यक्षात ते सरकारवर बंधनकारक नव्हतं. सरकारने काही चेंजेस करून फायनली 1956च्या पुनर्रचना कायद्यानुसार प्रत्यक्षात किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तयार झाले, 14 आणि 6. सो फजल अली समितीनुसार 16 अधिक 3, परंतु प्रत्यक्षात 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 14 अधिक 6. ओके, राईट. मग ही जी 7वी घटना दुरुस्ती आणि 1956चा राज्य पुनर्रचना कायदा, याच्यानुसार काय झालं, राज्यांचं जे पार्ट ए, पार्ट बी वगैरे वगैरे होतं ते सगळं वर्गीकरण रद्द करण्यात आलं, पार्ट ए आणि बीचं. ओके. पार्ट सी राज्यांचं अस्तित्व संपुष्टात आलं. त्यातल्या काही प्रदेशांना शेजारच्या राज्यांमध्ये विलिनीकरण करण्यात आलं. काही प्रदेशांचे शेजारच्या राज्यांमध्ये विलिनीकरण करण्यात आले, काहींना केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. ओके. आणि याच्यानुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे अस्तित्वात आले. ओके. तर हे कोणते होते, 14 अधिक 6. बघा, तर 1956 मध्ये जी राज्याची पुनर्रचना झाली त्याच्यामध्ये ही बघा, हे 1956. परत सांगतो, आता इथे तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी वेगळीच भाषा दिसेल, कारण हा मी नेटवरनं घेतलेला आहे, जो मला त्यातल्या त्यात योग्य वाटला तो मॅप. त्याच्यामुळे मॅपकडे रफली दुर्लक्ष करा, तो किती ॲक्युरेट आहे वगैरे वगैरे, रफ लक्षात घ्या. तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश कधी अस्तित्वात आले, 1 नोव्हेंबर 1956. कोणत्या कायद्याने, राज्य पुनर्रचना कायदा 1956, स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956. आणि घटना दुरुस्ती कोणती, 7वी, साल 1956. हे 14 कोणते, इथे मी लिस्ट पण दिली बघा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, म्हैसूर, हा बघा म्हैसूर म्हणजे ज्याला आपण आता कर्नाटक म्हणतो, त्याचं नाव त्यावेळी म्हैसूर होतं. मद्रास, ज्याला आता आपण काय म्हणतो, तामिळनाडू. त्याच्यानंतर अच्छा इकडचं राहिलं आंध्र प्रदेश, हा आंध्र प्रदेश, राईट, तो आंध्र प्रदेश. नंतर केरळ आणि जम्मू काश्मीर, हा केरळ, जम्मू काश्मीर. बॉम्बे, ऑफिशियल नाव होतं त्यावेळी बॉम्बे. आणि बघा बॉम्बे हे राज्य 1956 मध्ये कसं होतं बघा, त्याच्यामध्ये आजचा महाराष्ट्र आणि गुजरात, आणि मग नंतर संयुक्त बॉम्बेसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ वगैरे झाली, आपल्याला सगळं माहीतच आहे, राईट, तो इतिहासाचा भाग आहे. आणि मग नंतर गुजरात आणि महाराष्ट्र हे वेगळे झाले, राईट, पुढचे ते आपण बघितलेलंच आहे, राईट. ओके. हा बॉम्बे, वेस्ट बेंगाल, उत्तर प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, ओरिसा, राईट. हा, तर हे होते 14 राज्य. आणि केंद्रशासित प्रदेश कोणते होते, दिल्ली, त्रिपुरा, मणिपूर. आता बघा त्रिपुरा, मणिपूर हे ऑलरेडी राज्य झालेली आहेत. अंदमान निकोबार तेव्हा आपण केंद्रशासित प्रदेश होते, आता पण आहेत. हिमाचल प्रदेश चक्क आता आपल्याला इमॅजिन पण होत नाही की हिमाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश होता, आता ते पूर्ण राज्य आहे. लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमिंदवी आयलंड्स, हे बेसिकली लक्षद्वीप. ओके, ठीक. तर अशा पद्धतीने हे
ही राज्य निर्माण झाली 14+6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. तर ही जी भाषिक पुनर्रचना झाली याच्यातनं काय मेजर चेंजेस झाले ते आपण रफली इथे बघू. पेप्सू जे होतं, पेप्सूचं विलिनीकरण पंजाबमध्ये करण्यात आलं. अजमेरचं विलिनीकरण राजस्थानमध्ये. नंतर त्रावणकोर, कोचीन राज्य अधिक मलबार जिल्हा अधिक कासारगोड म्हणजे दक्षिण कन्नडा यांचे मिळून केरळ राज्य तयार करण्यात आलं. हैदराबाद मधला तेलुगू भाषिक प्रदेश जो होता तो आंध्र प्रदेशला जोडून नवीन आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. म्हणजे ऑलरेडी 1953 मध्ये आंध्र प्रदेशची निर्मिती झाली होती, त्याच्यात आणखी हे बदल करण्यात आला. नंतर मध्य भारत आणि विंध्य प्रदेश आणि भोपाळ यांचं मिळून मध्य प्रदेश राज्य तयार झालं. त्यावेळेचं मध्य प्रदेश, आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोन वेगवेगळे आहेत. त्यानंतर सौराष्ट्र अधिक कच्छ मिळून बॉम्बे. कुर्ग राज्याचं विलिनीकरण म्हैसूर राज्यामध्ये करण्यात आलं. अजमेरचं आपण बघितलेलंच आहे. नंतर लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमिंदवी बेटे यांना मद्रास राज्यापासून वेगळं करून त्यांचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. हे इतके मेजर चेंजेस झाले 1956च्या भाषिक प्रांत रचनेने. किती? 14+6 होते. आणि नंतरच्या काळात आपण ती पूर्ण लिस्ट बघितलेलीच आहे की नंतरच्या काळात वेगवेगळे सगळे बदल होऊन आत्ता किती आहेत? 29 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. म्हणजे 1956 नंतर पुन्हा वेगवेगळे बदल होत गेले. जो आपण चार्ट, एक डिटेल चार्ट बघितलेला आहे बघा. हे बघा, हा 1956 मध्ये हे केरळ, कर्नाटक वगैरे आपण बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर मग 1960 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, 63 मध्ये नागालँड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, असं करत करत सगळे चेंजेस होत होत 2014 पर्यंत लास्ट राज्य जे होतं ते तेलंगणा होतं राज्य. आणि नंतर लेटेस्ट जे झालं 2019 मध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख ही 2 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आली. त्याच्यामुळे आता फायनल काय आहे? 29+8. राईट. तर अशा पद्धतीने हे होतं भाषिक पुनर्रचनेसंबंधी. याच्यावर हे सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत आणि जरूर याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही अगदी लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं फ्री आहे. गरीब, होतकरू, ग्रामीण, शहरी मुलांना ज्यांना क्लासेस करणं शक्य नाही त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून त्यांना अत्यंत क्वालिटी कंटेंट फ्री मिळेल. राईट. थँक्यू.